संत तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा हा अभंग उपदेशपर आहे. काय काशी करीती गंगा भीतरी चांगा नाही, तो आधनी कुचर बाहेर तैसा नये रसा पाकाही. काय टिळे करीती माळा भाव खळा नाही, त्या तुका म्हणे प्रेमे विन. तुका म्हणे प्रेम विन अवघाशीन बोलो भुंके. अवघाशीन बोले भुके. गंगेला गेला, प्रयागराजला गेलं, स्नान केलं, पण अंतरीच अमृत जाग नाही झालं तरी ते व्यर्थ. माळा घातल्या, टिळे लावले, तरी अंतरीचा खळ म्हणजे वाईटपणा तो जर दुरुस्त नाही केलं तरी ते व्यर्थ आहे. प्रेमे विन अवघा बोले भुंके. प्रेमच नाही तर सदा सर्वदा राग व्यक्त करणं, त्याला भुंकण्याची उपमा दिलेली आहे. कळून घ्या. काय काशी करीती गंगा भीतरी चांगा नाही, तो अधनी कुचर बाहेर तैसा नये रसा पाकाही सी. एखादा पुच्चर असला, तो आधनात टाकला, उकळला तरी तो पुच्चर आहे, तो स्वयंपाकास कामाचा नाही, त्याला म्हणजे पुच्चर हरभरा. काय टिळे करती माळा भाव खळा नाही, त्या टिळे लावले, माळा घातल्या, चांगला पोशाख केला, बोलतो खूप वरवरच, हे ढोंग नाही तर काय. हे खळ आहे, हे कारस्थान आहे, हे कट आहे, कपट आहे, छळ. जो प्रेमाने बोलू शकत नाही, अहंकार गेलेला नाही, दर्प आहे, मिथ्याभिमान आहे, मी पण आहे, ते बोलणं म्हणजे भुंकणं असतं. हल्ली तेच आहे. संत तुकाराम महाराजांचे अभंग परखड आहे, उपदेशपर आहे. कुणाला पचनी पडत नाही, आवडत नाही, गोड वाटत नाही. आणि कीर्तनात तर हे अभंग फक्त प्रमाण म्हणून घेतले जातात. ऐकणारी माणसं आचरणात आणू शकत नाही, कारण त्यांचं भुंकणं संपलेलं नसतं, त्यांना प्रेम कळलेलं नसतं. ते हृदयीचा अंतरीचा सूर कळलेला नसतो. शब्द बिन संवाद दुजे बिन हित कोण सांगे, हेही कळलेलं नसतं. आत्मज्ञान तर लय लांबच. आपला छंद आवडीचा आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंग हा आपला भाव सद्गुरु चरणी समर्पण. जय हरी माऊली.